मी कुठलं प्रकरण डोळ्यासमोर ठेवून बोलत नाही. काही काही ठिकाणी तक्रारी आल्यानंतर केस दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीला पकडण्याकरिता पोलीस प्रयत्न करतात. माध्यम सर्वात आधी घाई करतात. काही लोक उतावळेपणा करतात. घटना घडल्या नाही पाहिजे या मताशी मी सहमत आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. पकडू ना, पकडल्यानंतर दाखवा. आता परवा पण तो आता 24 तास झाले, 48 तास झाले, ते उसात जाऊन बसला होता. आता उसात जाऊन बसला, ड्रोन लावले, यंत्रणा लावली, त्याच्या हातात तो आत्महत्या करण्यापर्यंत ती मजल गेली होती. ते सापडलं सगळं. थोडंसं माझं काय म्हणणं आहे, घटना अजिबात घडता कामा नये या मताशी मी 100% जनतेशी पण सहमत आहे, तुमच्याशी पण सहमत आहे आणि आमची पण सरकारची तीच भावना आहे. पण कुठं घडलं तर त्याचा तपास तातडीनं लागण्याच्या करता देखील काही गोष्टीचं तारतम्य राज्यकर्त्यांच्या सहित, सत्ताधारी पक्षाच्या सहित सगळ्यांनी ठेवावं एवढीच अपेक्षा. पण पक्षाचे कार्यकर्ते तोडफोड करतात. नाही, ते एकदा ऐका ना, हे एकदा ते झालं की एकदा पूर्ण तपास होऊन वस्तुस्थिती पुढे येऊ द्या. हे काही जण जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार, त्यांना सोडलं जाणार नाही. जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या काचा फोडत बसाल, खुर्च्या तोडत बसाल, तिथं काही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल. या संदर्भात मागं कोर्टाने सांगितलेलं आहे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर कोणी करत असेल तर ते पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे कोणी कार्यकर्ते असतील, त्या पक्षाकडनं त्याची सगळी वसुली ती झाली पाहिजे. त्याच्यामुळं राग हा सगळ्यांना येतो, त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु राग पण व्यक्त करण्याच्या काही वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवलेला जगाला त्या माहिती झालेलं आहे. आणि अशा वेळेस फार काहीतरी आम्ही हवाच्या सवा करायला लागलेलो आहे आणि सगळं काही राज्याचं अगदी देखभाल करण्याची जबाबदारी ह्यांच्यावरच सोपवलेली आहे. हे जे काही जणांचा अतिउत्साह चाललेला आहे ना, त्यांना पण कायद्याच्या नियमाच्या प्रमाणे कारवाई केली